नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर वाढतोय. वादळी वारी, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, इकडे बंगालच्या उपसागराकडे जे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे ते वेस्ट बंगालकडे सरकलेले आहे आणि मुंबईच्या काही भागांमध्ये लो प्रेशर तयार झालेलं आहे. त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण, काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आज सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. तर आपण सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला किनारपट्टीचा परिसर बघूया. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं किनारपट्टीला दुपारनंतरचे वातावरण, तर या ठिकाणी सावंतवाडी झालं, मालवण, अरोस, कणकवली, देवगड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. तर राजापूर, मूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख, शितूर, जयगड, माखजन, कोयना पाटणचा परिसर सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज दुपारच्या दरम्यान, दुपारनंतर जोर जास्त आहे. सायंकाळच्या दरम्यान देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी जर बघितलं दाभोळ, चिपळूण, खेड, दापोली, महाबळेश्वर, वाई, साताराचा पश्चिम परिसर या ठिकाणी जोर वाढलेला आहे. अतिवृष्टी सदृश्य पाऊस, आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, मानगाव, महाड, तसं इकडे भोर, वाई, साताराचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर रायगड जिल्ह्याकडे तर मुरुड, जंजिरा झालं, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेण, उरण, पनवेल, कर्जत, कुसर, लोणावळा लगतचा काही परिसर आहे, पुणे जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, उरण, पनवेल, मुंबई, ठाणे, उल्हासनगरचा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्तच राहील. ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय दुपारनंतर. मुरबाड झालं, तसंच या ठिकाणी वसईविरा, उंबरपाडा, कोठारे, वाडा, सपाली, पालघर जिल्ह्याचा बराच काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिककडे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात राहील. मनमाडचा जो काही हा परिसर आहे, मनमाड झालं, नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. येवला, निफाडकडे देखील जोर जास्त आहे. सिन्नरच्या भागामध्ये जर बघितलं तर सिन्नरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. मात्र सिन्नरकडे आपल्याला जो जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तो रात्रीच्या दरम्यान आहे. नाशिक, सिन्नर हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी बघू शकता. देवळाली, सिन्नर, तसे इकडे पंचाळी, कानळद, नागपूर, निफाड, ओझर, लासलगावचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. मालेगाव, मनमाडकडे देखील जोर जास्त आहे. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी मुसळधार पाऊस त्र्यंबकी, इगतपुरीकडे देखील जोर वाढलेला आहे. आणि मित्रांनो, इकडे अहिल्यानगरचा जो काही परिसर आहे कोपरगावचा, तर कोपरगावकडे देखील रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे. जबरदस्त जोरदार पाऊस मध्यरात्रीला देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगरकडे, येवला, मालेगाव, मनमाड या परिसरामध्ये देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्तच आहे. श्रामपूर, संगमनेरकडे देखील जोर जास्त आहे. आणि हा जो काही परिसर आहे अहिल्यानगरचा, तर या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी बघू शकता हा कोणता परिसर आहे. तर या ठिकाणी आलेआणे, टाकळी, डोंकेश्वर, भालवानी, तसंच देहारे, जेऊर, शिरळ हा जो काही परिसर आहे, अमरापूर, तसेच या ठिकाणी पाथर्डीचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. भुगूर, पाथर्डी जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि अहिल्यानगरच्या दक्षिणेला जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुण्याच्या पश्चिमेला जोर जास्त आहे, पूर्व भागाकडे जोर कमी आहे आणि उत्तर भागात देखील जोरदार पाऊस जुन्नर, मांजर, खेड, चाकणकडे बघायला मिळू शकतोय. मात्र हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा सासवड, वाल्हे, लोणंद या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर फुरसुंगी, पेठ, अंबाले या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये वाघोली झालं, नांदूर, तसेच दायरी या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यम स्वरूपात आहे. सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरी, पश्चिमेला जोरदार पावसाची शक्यता सातारा जिल्ह्याकडे आहे. महाबळेश्वर झालं, तसंच या ठिकाणी वाई, महाबळेश्वर हा जो काही परिसर आहे, खारोशी, दौंड, तसंच चोरवणे, वेल्हे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कुरोळीकडे हलक्या मध्यम सरी. आणि सोलापूरकडे जर बघितलं आजचा वातावरण दुपारनंतरचे, तर सोलापूरमध्ये हा जो काही परिसर आहे करमाळा, इंदापूर, पंढरपूर, तसंच सोलापूर सर्वत्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस. नलदुर्ग, तसंच मेंदकी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे.
सांगलीकडे जोर थोडा कमी आहे, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. सांगली कुरुंदावड कुडाची अथणी, तसंच हा जो काही परिसर आहे करोळी तासगाव विटा मायनीचा परिसर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस. कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त आहे. कोल्हापूर झालं, ज्योतिबाहिल, ईश्वरनगर, ईश्वरपूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. राधानगरी गगनबावडाकडे जोर जास्तच आहे. आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे आज दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी वाढत आहे. जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर आहे, जालना जिल्ह्याचा काही परिसर आहे जोरदार पाऊस. धरण क्षेत्राकडे देखील जोर वाढलेला आहे. आणि उत्तर परिसरामध्ये देखील विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कन्नड, चाळीसगाव, तसं इकडे देवळाली हा जो काही परिसर आहे देवळी या परिसरामध्ये जोर जास्त आहे. जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील इकडे भोकरदनकडे जोर जास्त आहे. आणि बाकी भागाकडे बघितलं जालना, अंबड, तसंच शिवणी, परतूर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं आजचे वातावरण बीड जिल्ह्यामध्ये तर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. बीडकडे रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतं, हलक्या मध्यम. बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. धाराशिवकडे जर बघितलं तर आज दुपारच्या वातावरणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता जोर कमी आहे. लातूरकडे देखील ढगाळ वातावरण जास्त राहील. लातूरकडे आज दुपारनंतर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. लातूर, उदगीर, अहमदपूर, तसं इकडे परळी लगतचा परिसर आहे, नलदुर्ग या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये परभणी, नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं तर जोर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. परभणी, झरी, बोरी, जिंतूर, सैलूकडे होऊ शकतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा आहे, मात्र जो जास्त आहे तो हिंगोलीकडे आहे. सेनगाव, हिंगोली, खंडाळा, पुसद, औंढा नागनाथच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि मित्रांनो पावसाचा जोर आज दुपारनंतर वाढत आहे. तो मराठवाड्यात देखील विदर्भात देखील काही ठिकाणी आहे. तर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं नागपूर, बुटीबोरा, कोंडाली, काटोल, तसं इकडे सावनेर, नरखेड, सौसर, अमरापूर, अग्रापूर या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. भंडाराकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भंडारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि गोंदियामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता. गोंदिया, सडक, अर्जुनी, राजनंदगाव आसपासच्या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. गडचिरोलीमध्ये जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण तर गडचिरोलीकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस, काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. यवतमाळमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. पांढरकवडा, घाटंजी, तसं इकडे आर्णी, दिग्रज, दारवा, यवतमाळ, कात्री या सर्वत्र या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी आहे, मात्र पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात. अमरावतीमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी आहे. अमरावतीकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी. मात्र अकोलामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोला झालं, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेल्हारा जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे. वाशिममध्ये देखील जोर वाढलेला आहे. बुलढाणामध्ये जर बघितलं तर बुलढाणाच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर जोरदार पाऊस. तर इकडे खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे देखील जळगाव, भुसावळ, जामनेर, धरणगाव, एरंडोल जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं धुळे, साक्री, चिमठाणे, शिरपूर, सिंदखेडा आणि नंदुरबारकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशात जोर कायम आहे. जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.